सब्सक्राइब करें सहज हिंदी मराठी भजन और स्पीच चैनल को और प्रेस करें बेल आइकॉन को, जिससे आपको मिले हमारे लेटेस्ट वीडियो सबसे पहले। माळवणी गावातले सरपंच तसेच इथले ग्रामस्थ मंडळी यांनी हा कार्यक्रम इतका उत्साहाने योजला आहे की माझं हृदय भरून आलंय। या पवित्र भूमीत श्री तुकाराम महाराज राहिले, त्यांनी परमेश्वराची गाथा गायली, परमेश्वराची ओळख सांगितली, लोकांना अनेक प्रकारे आपल्या जीवनातून अत्यंत मूल्यवान अशी माहिती दिली। आज येताना उशीर होत होता, कारण रस्त्यामध्ये दुसरी गाडी फेल झाली। तर तिकडे मला तुमच्या उत्साहाची आणखीन त्रासाची पूर्ण कल्पना येत होती, पण त्यावेळेला तुकारामांचा एक अभंग आठवला, समयासी सादर व्हावे। समयाला सादर असलं पाहिजे। इतक्या सोप्या शब्दात फार मोठी गोष्ट तुकाराम बुवांनी सांगितली। समयासी सादर व्हावे म्हणजे आपण एकतर पुढचा तरी विचार करतो किंवा मागचा विचार करतो, पण ह्या क्षणाला काय मिळतंय ते आपण बघत नाही, वर्तमान काळात राहू शकत नाही। आज आत्ता इथे काय आहे ते आपल्या लक्षात येते। त्यामुळे जे विशेष आहे, जे महत्वाचं आहे, जे संपूर्ण आहे ते आपल्याला मिळू शकत नाही। पण एवढी मोठी गोष्ट एका लहानशा एका वाक्यामध्ये समयासी सादर व्हावे इतकं नम्रपणाने त्यांनी म्हटलेलं आहे। इतका उत्साह, इतकं प्रेम तुम्ही आईला दिलं, त्यासाठी माझ्याजवळ शब्द नाहीत। आज एवढ्या धक्काधक्कीच्या काळामध्ये आपल्या समाजात अनेक तऱ्हेची वैगुण्य आलेले आहे, पुष्कळ खराबी आली आहे। त्यामुळे प्रत्येकाला काही ना काहीतरी दुःख आहे। कोणाला शारीरिक दुःख आहे, तर कोणाला मानसिक दुःख आहे। ते नसलं तर एखाद्याला कौटुंबिक दुःख पण फार आहेत, सामाजिक दुःख आहेत, तरतऱ्हेचे त्रास एकदम जसे काही सगळेच्या सगळे एकत्रच कोपावून उभे राहिले। माणसाला समजत नाही, भांबावून गेलेला आहे की जावं तर जावं कुठे, करावं तर करावं का। नल दमयंतीच्या आख्यानात आहे की नळाला कलीने फार त्रास दिला, तेव्हा त्यांनी एक दिवस पाठलाग करून कलीला धरलं आणि त्याला सांगितलं की आता मी तुझा सर्वनाश करतो, कारण तू फार त्रासदायक आहेस, कटकटी आहेस, सगळ्यांना भ्रमित करतोस, सगळ्यांना वाईट मार्गाला लावतोस, चुका करो। आणि ह्या चुका करून लोक कुठल्या मार्गाला जातील, पतनाच्या मार्गाला जाऊन नंतर नरकात पडतील, त्यांचा आपल्यावरचा ताबा सुटेल, त्यांच्या घरामध्ये वैमनस्य वाढेल, आपापसात वैमनस्य वाढेल, भांडणं होतील, देवाच्या नावावर लोक पैसे खातील। तेव्हा ते नको, असा कलियुग यायलाच नको, तर तुलाच मी तुझा सर्वनाश करून देतो। तेव्हा कलीने सांगितलं की कबूल, हे सगळं होणार, मी जेव्हा येईन तेव्हा अज्ञानात लोक पडतील आणि ह्या सर्व गोष्टी होतील, हे मी मान्य करतो, पण माझं महात्म्य तू ऐकून घे। ते ऐकल्यानंतर जर तुला मला मारून टाकायचं असलं तर मारून टाक। माझं एकच महात्म्य आहे, म्हणजे की ह्या कलियुगातच हे जे दरीखोऱ्यामध्ये मोठे मोठे संत साधू परमेश्वराला शोधत फिरत आहेत, आणि जे सर्वसाधारण समाजात सुद्धा लोक देवाचा एवढा टाहो फोडतायत, या सर्वांना मुक्ती मिळणार आहे, मोक्ष मिळणार आहे। त्यांची कुंडलिनी जागृत होऊन त्यांना आत्म्याचा साक्षात्कार होणार आहे। तेव्हा जर तुला मला मारून टाकायचं असलं तर मारून टाक,
मग त्याने असं म्हटलं की बरं तुला मी ह्या गोष्टीवर सोडतो, पण हे सगळं करण्याची गरज काय? ते म्हणे मानवाच्या अज्ञानाने जेव्हा मनुष्य पराकोटीला जातो तेव्हा तो परमेश्वराला विसरून हे सर्व कार्य करतो. परमेश्वराची त्याला आठवण राहत नाही आणि संत साधूंचा तो छळ करतो. आपण पाहिलंच आहे की एवढे मोठे संत श्री तुकाराम, त्यांच्या सगळ्या पोथ्या या इंद्रायणीत उडवल्या गेल्या. पण ही नदी केवढी पवित्र की तिने त्या सर्व दशा आणून किनाऱ्यावर घातल्या. अशा पवित्र ठिकाणी आपण वावरत आहोत. जे तुकारामांनी सांगितलं आपल्याला ते काही खोटं नव्हतं. परमेश्वर हा आहे आणि सगळीकडे वावरत असतो. जे जे ह्या मोठ्या मोठ्या संत साधूंनी आपल्याला सांगितलेलं आहे ते सगळं खरं आहे. त्याच्या विरुद्ध जे बोलतात, त्यांना जे त्रास देतात ते खोटे आहेत. खोटेच नाहीत पण अत्यंत दुष्ट आहेत. आणि दुष्ट लोक असे चांगली माणसं दिसली म्हणजे त्यांना त्रास देणारच. पण आता परमेश्वराचं साम्राज्य येणार. दुष्टांचं साम्राज्य संपलं असं समजायचं, पण त्याला कारणीभूत तुम्ही भक्त गणा. भक्ती आपल्याकडे धर्मवेड्याकडे सुद्धा घेऊन जाते. लोक नुसते धर्मवेडे होतात. धर्मवेडे झाले म्हणजे आता मला परवा लोक सांगत होते की इथे प्रत्येक गावात 2-4 बाबाजी लोक येऊन बसलेले आहेत. कोणी अमका बाबा, कोणी तो बाबा, तो असले तरीचे बाबाजी लोक बसले. तिकडे पैशाच्या नुसत्या राशी ओतल्यात. गुरुचरित्रात अगदी सुरुवाती सांगितलंय की जो मनुष्य पैसे देतो तो सद्गुरु नव्हे. हे सगळं असून सुद्धा आपल्याला असं वाटतं बरं पैसे दिले तर बरं. मी सुद्धा आता खेडेगावात गेले की लोक मला काहीतरी 5 पैसे 10 पैसे देतात, तर मी त्यांना म्हणते मी काय पैसे घेत नाही. तर म्हणतात बरं मग तुम्हाला आम्ही 20 पैसे देऊ का? म्हणजे डोक्यात आपल्या रक्तात भिनलेलं आहे की प्रत्येक गोष्टीला पैसे दिले पाहिजे. तुम्ही या इंद्रायणी नदीसाठी किती पैसे मोजले होते देवाला? ह्या पवित्र भूमीसाठी किती पैसे मोजले होते? असं सायन्स वाले म्हणतात की आम्ही वापस तुम्ही माणसं झाला तर तुम्ही किती पैसे मोजले त्यांना? काय मेहनत केली? कसे झाला तुम्ही? काय केलं त्याच्यासाठी? सहजच सगळं झालेलं आहे. आता तुम्ही शेतकरी आहात तर तुम्हाला माहित आहे की एक बी पेरलं की त्याच्यामध्ये कितीतरी फळं आपोआप सहजच लागतात. ते कसं काय? हे रोज आपण बघतो, ही किमया बघतो, आपल्या डोळ्यांनी बघतो आपण की हे होत आहे. ह्या पृथ्वीच्या उदरात नुसते 2-4 जर आपण पाण्याचे थेंब जरी घातले तरी सुद्धा ही भूमी उर्वरा भूमीतूनच बीच्या पोटी कितीतरी अनेक फळे गोमटी निघतात असं सांगितलेलं आहे आणि तुम्ही पाहिलेलं आहे रोज. पण हा चमत्कार बघून सुद्धा आपल्याला काही तो चमत्कार वाटत नाही. तो कसा होतो? तसंच परमेश्वराने जे आता आपल्याला मानव स्वरूपात आणलेला आहे, असा मनुष्य म्हणून जो तो आपण म्हणतो की आम्ही आता मानव झालो, तर ह्या मानवाला एक विशेष पद मिळालेलं आहे. विशेष पदावर आलेला. तो अशासाठी नाही आला की आपलं आयुष्य बेकार गोष्टींसाठी घालवायचं. नसती भांडणं, नको ते व्यसन, नको त्या आवडी, अशा रीतीने मनुष्य आपलं हे पवित्र जीवन एवढं महत्वाचं, एवढं मोठं परमेश्वराने हजारो वर्ष मेहनत करून तुम्हाला मानव केल्यावर ते घालवत. आणि नाही तर धर्माच्या नावावर सुद्धा महामूर्खपणा आपण करत असतो. त्याला काही अर्थ आहे का? ज्या गोष्टीला अर्थ आहे तो म्हणजे ज्याने तुम्ही समर्थ व्हाल. अर्थ कोण? तर तुम्ही जे आहात, जो तुम्ही आत्मा आहात, त्या आत्म्याचा प्रकाश तुमच्या आयुष्यात, तुमच्या हृदयात सगळीकडे पसरला पाहिजे. पण जेव्हा आत्म्याचा प्रकाश येतो तेव्हा बोध होतो. एकनाथ महाराजांनी म्हटलेलं आहे की बोधाची मी भरी न परळी. आईला म्हटलेलं आहे की आई मला जोगवा दे, जोग दे. सगळ्यांच्या तुमच्या रोजच्या या गोंधळात वगैरे रोज तुम्ही मागत असता आई मला जोग दे. जोगवाच म्हणतात त्याला आपल्याकडे. तो जोग म्हणजेच हा योग ज्याला तुम्ही मागत होते तेच आता द्यायला आले होता. आई आम्हाला हा योग दे. आम्ही गोंधळाला जातो, जेजुरीला जातो, तिथे जाऊन हेच म्हणतो आई आम्हाला तू योग दे. तोच योग आहे हा सहजयोग. जे तुम्ही मागत होता तेच मिळायचंय. पण त्याच्यात बोधाची परडी. आता हा बोध म्हणजे नुसतं तुम्हाला काहीतरी लेक्चर द्यायचं नाही किंवा पायावर आता माताजीच्या पायाला हात लावले त्यांनी काय होणार आहे?
अहो पुष्कळ देवळं आहेत ती. विचार करा, कुठेतरी संपलं पाहिजे ना हे. रोजच चालू आहे पारायण, रोजच चालू आहे यात्रा, रोजची मेहनत चालली आहे, पूजा चालली आहे. आता पुढे काय? हे एवढी मेहनत कशासाठी केली तुम्ही? काहीतरी त्याला फळ नको का? समजा एखादं झाड असतं, त्याला फळच आलं नाही तर ते झाड काय कामाचं? तसंच मनुष्याच्या भक्तीला फळ यायला पाहिजे, आणि त्याचं फळ म्हणजे आत्मसाक्षात्कार. तो जोपर्यंत मिळाला नाही तोपर्यंत भक्तीलाही काही अर्थ राहत नाही. नुसते टाळ कुटत बसलं म्हणजे झालं का? तुलसीदासांच्या बद्दल म्हणणं आहे की ते आपले बसले होते तिथे चंदन उगाळीत, त्यावेळेला श्रीराम तिथे आले, सगळ्यांना टिळा लावत होते. श्रीरामालाही लावून टाकलं, त्याला ओळखलं सुद्धा नाही. तर फायदा काय? तेव्हा काहीतरी कमी राहिलेलं आहे, म्हणून आपल्याला समाधान आहे. समाधान कशाने होईल? एकाला वाटलं चला आपल्याकडे शेत असावं, शेताचं मग दुसरं मोठं शेत असावं, तेही आलं. ट्रॅक्टर यायला पाहिजे, तेही आलं. मोटर यायला पाहिजे, ते यायला पाहिजे. जितके लोक श्रीमंत होतात तितकेच ते दुःखी. सगळ्यात जे श्रीमंत देश आहेत आपल्या संबंध विश्वामध्ये, त्या देशांमध्ये जाऊन मी पाहिलेलं आहे की तिथले तरुण मुलं आत्महत्येला निघाली. त्याला काय अर्थ आहे? माझ्याकडे आले तरुण लोक, मुली तरुण, पोरं तरुण, हा म्हणजे स्वच्छंदानी आता आरामात राहण्याचे दिवस. त्यांच्याजवळ मोटारी, गाड्या, घर, पैसे सगळं असून त्यांची अशी स्थिती जशी प्रेताची असावी. म्हटलं असं काय तुम्हाला झालं काय? पण आम्ही फक्त हा विचार करतो की आता आत्महत्या कशी करायची. पण एक पैशानी तुम्हाला समाधान येणार नाही. पैसा सुद्धा वापरायचा, तो सुद्धा लक्ष्मी रूपाने वापरला पाहिजे. पैसा सुद्धा माणसाला झेपत नाही, माहितीये तुम्हाला. उद्या 100 रुपये कोणाचा पगार वाढला म्हणजे लगेच गुत्त्यावर जातात. अकलेचं काही काम करता का? तेव्हा पैसा झेपत नाही माणसाला. सत्ता तर मुळी झेपत नाही. जराशी सत्ता आली की डोकं बिघडलं. कोणची गोष्ट माणसाला झेपत नाही. फक्त एकच झेप त्याला घ्यायची की परमेश्वराला गाठलं पाहिजे. आत्मा एकदा तुमच्या हृदयामध्ये चमकू लागला की मग बघा सगळ्याचं सत्य स्वरूप, त्याचं तत्व काय ते लक्षात येऊन तुम्ही दुसऱ्याच एका वातावरणात उतरता. त्याला आपण परमेश्वरी साम्राज्य असू. शिवाजींनी सुद्धा स्पष्ट म्हटलंय, स्वधर्म ओळखा. स्वचा धर्म. स्वचा धर्म म्हणजे काय? आत्म्याचा धर्म. कारण आत्मसाक्षात्कारी होते. तुकाराम बुवा सुद्धा आत्मसाक्षात्कारी होते, म्हणून त्यांच्या दारी आले, त्यांना भेटायला आले. एवढे मोठे राजे असून त्यांना भेटायला आले. आणि किती निरपेक्षता त्यांना. निरपेक्ष त्यांनी एवढं त्यांना देऊ केलं. त्यांनी बघा आम्हाला काय करायचं, आम्ही समाधानी माणसं. कारण जी तुमच्यामध्ये कुंडलिनी शक्ती आहे, ती शुद्ध इच्छा आहे, ती एकदा जर जागृत झाली तर मनुष्य समाधानात येतो. आता इथे जी तुमच्याकडे मंडळी आलेली आहेत, ही सगळी बाहेरून आलेली. तुम्ही इतके पाहिले असतील गोरे लोक. त्यांची पद्धत वेगळी आहे. त्यांना भिकेचे डोहाळे लागले. त्यांना म्हटलं तुमच्यासाठी आम्ही तिकडे शहरात हॉल बिल करतो, तर म्हणे आम्हाला सिमेंटवर राहायचं नाही, आम्हाला कुठेतरी जंगलात एखादं काही बांधून दिलं तर झोपडीत आम्ही राहू. तर म्हटलं यांच्यासाठी झोपडा कुठून बांधायच्या? तर म्हणे बरं मग एखादा तुम्ही मंडपच घालून द्या, आम्ही तिथे जाऊन झोपतो. आंघोळ आम्हाला नदीवर करायची, आम्हाला काही बाथरूम बिथरूम नको. कारण आता भरलं सगळं, मन झालं, पुष्कळ झालं, आता नको रे बाबा. तेव्हा माझं असं म्हणणं नाही की माणसाला पैसे नाही मिळाले पाहिजेत किंवा त्याची गरिबी नाही गेली पाहिजे. गरिबी ही गेली पाहिजे, पण समाधान पहिल्यांदा मिळवलं पाहिजे. समाधान मिळाल्याबरोबरच तुम्हाला सगळं क्षेम मिळतं. योगक्षेम वाम्यम कृष्णाने म्हटलेलं आहे. सुदामा जेव्हा कृष्णाला भेटला तेव्हाच त्याचा संबंध क्षेम झालं. तसंच आहे, जेव्हा कुंडलिनी तुमच्या आत्म्याला भेटते आणि त्याच्यात प्रकाश येतो, सगळ्या तऱ्हेचं क्षेम तुम्हाला मिळतं. आणि मनुष्याला तर किती देतो बाबा, फार झाला, आता नको रे देवा, इतकं किती द्यायला लागलास मला. कारण समाधानाचं एक फार मोठं अस्त्र तुमच्या जवळ येतं आणि त्या मनुष्याच्या चेहऱ्यावर झळकू लागतं. एक तऱ्हेची तेजस्विता येते अशा माणसाला. पण आपल्याला ह्याची समज पाहिजे की पहिल्यांदा आपल्याजवळ ही सगळी धनसंपदा आहे असं माताजी म्हणतात, असं मीच म्हणत नाही. वेदांच्या पासन, त्याच्या आधी मार्कंडेय स्वामींच्या पासन, हजारो वर्षापासून ह्या आपल्या भारत भूमीमध्ये सगळे असं म्हणत आले, विशेष करून महाराष्ट्रात.